गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिकमध्ये दिनांक 4 जून रोजी परिमंडळ 2 पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या वेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलंय। नाशिक रोड, उपनगर, अंबड, इंद्रनगर, देवळाली कॅम्प, सातपूर या 6 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कसून चौकशी करण्यात आली आहे। याबद्दल अधिक माहिती अशी की आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर तसेच इतर गुन्ह्यांवर आळा बसविण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। या दरम्यान 184 रेकॉर्डवरील आरोपींची चौकशी करण्यात आली। त्यात 63 तडीपार गुन्हेगारांना तपासण्यात आलं। उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील विकी शांताराम जावर व अमीर मुराद तांबोळी यांच्याकडे प्राणघातक शस्त्र मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या रेकॉर्डवरील उपस्थित जणांची चौकशी केली असता 120 टवाळखोर इसमांवर कारवाई करण्यात आली आहे। शहरात असे कोम्बिंग ऑपरेशन सतत राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 2 कडील सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी व सहाय्यक पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर कोम्बिंग ऑपरेशन यशस्वीरित्या राबविले। आगामी येणाऱ्या बकरी ईदच्या अनुषंगाने व तसेच इतर गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी काल परिमंडळ 2 अंतर्गत कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। सदर कोम्बिंग ऑपरेशन हे अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प या 6 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये करण्यात आलेलं आहे। या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान एकूण 283 गुन्हेगारांना चेक करण्यात आलेलं आहे। त्यांना पोलीस स्टेशनला आणून पुढची चौकशी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये 184 रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, 63 तडीपार केलेले आरोपी आहेत आणि तात्पुरते तडीपार केलेले 35 आरोपी या ठिकाणी चेक करण्यात आलेले आहेत। तसेच विकी शांताराम जावर आणि अमीर मुराद तांबोळी हे घातक हत्यारे स्वतःजवळ बाळगत असताना आढळून आले आणि त्यांच्यावरती 425 भारतीय हत्यार कायदा अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाई करत असताना या परिमंडळांतर्गत दोन्ही एसीपी, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि डीबी स्टाफ यांनी ऍक्टिव्ह सहभाग घेतलेला आहे। असे कोम्बिंग ऑपरेशन परिमंडळ 2 अंतर्गत भविष्यात देखील चालू राहणार आहे। एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।